की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला। 19 मध्ये सत्ता आली। सत्ता आल्यानंतर का कुणास ठाऊक तुम्ही मला मंत्रिपदावर घेतलं, पण टार्गेटवर मीच होतो। फक्त हा धनंजय तुमच्या सोबत प्रामाणिकपणाने राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जातं। पण दादा, मला कुणी कितीही टार्गेट करू द्या, माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं तर ते टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत। ही परळीची मायबाप जनता आहे। अनेकदा प्रारब्धाच्या गोष्टी मी सांगत आलो। माझ्यासोबत अनेक मान्यवर आहेत ज्यांनी 2012 ला आदरणीय दादांवर विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। त्यावेळेस माझ्या सहित कुणालाही आज मी जे काय आहे ते होऊ शकतो याचा विश्वास माझ्या सोबत आलेल्या माझ्या सहकार्याला सुद्धा नव्हता। तो मात्र दादांनी या ठिकाणी पूर्ण करून दाखवला। त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी दादांचे मनपूर्वक आभार मानतो। दादा, अनेक गोष्टी झाल्या, आज मला मोकळेपणाने बोलायचं आहे। तुम्ही वेळेवर चालणार आहेत, पण आज या ठिकाणी मला वेळेच्या बाहेर जाऊन चालवायचं। ज्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पंचायत समितीचा सदस्य नव्हता, ज्या तालुक्याच्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 नगरसेवकाच्या वर नगरसेवक नव्हते, ज्या तालुक्यात जिल्हा परिषदेचा एकही सदस्य नव्हता, आणि इथं येऊन अनेक जण म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला। मी किती लहान आहे याची चर्चा झाली, पण सांगायला अभिमान वाटतो दादा, फक्त तुमच्यासाठी आज 90% आपला हा मतदारसंघ राष्ट्रवादीमय झालेला आहे। इथे 90% प्रारब्धाच्या गोष्टी होत्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, हे सगळं करावं लागलं। आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महायुतीचं सरकार एकत्र आहे। जय पराजय हे माझ्यासाठी महत्वाचं नाही। निवडणुकीमध्ये विजय मिळत राहील, हरतोल। आपणही 2014 ला पराजय बघितला, माझ्या सर्व सहकार्यांनी 2017 ला पराजय बघितला। आपल्याला जय पराजयाचा कधीच महत्वाचं वाटलं नाही, पण कायम तुमच्या मनात काम करून, तुमची सेवा करून तुमच्या मनात स्थान निर्माण करावं, याच्या पलीकडे कुठलीही लालसा या माझ्या मनात नाही। हे प्रामाणिकपणाने आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगतो। 19 मध्ये सत्ता आली। सत्ता आल्यानंतर का कुणास ठाऊक तुम्ही मला मंत्रिपदावर घेतलं, पण टार्गेटवर मीच होतो। मागील 5 वर्षात एकदा नाही 2दा मला मंत्री म्हणून तुम्ही संधी दिली। एकीकडे कोविडचं संकट, दुसरीकडे मलाही अनेक व्यक्तिगत रागा, या सर्व गोष्टीत
मी प्रामाणिकपणानं तुम्ही दिलेली जबाबदारी तर पार पाडूच शकलो, पण तुम्ही सुद्धा 2019 मध्ये जो विश्वास माझ्यावर टाकला होता तो विश्वास सुद्धा सार्थ करून दाखवला, हेही मला निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगावंसं वाटतं. या परिस्थितीमध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगायचं, माझ्या जवळचे, माझ्या अगदी जवळचे, ज्याला मी ओळखत नाही अशा व्यक्तीच्या सुद्धा जीवनात संकट आलं तर त्या संकटाच्या काळात प्रामाणिकपणानं त्यांच्या पाठीमागे मी उभा राहिलो. आजही या परळी विधानसभा मतदारसंघात कुठलंही संकट आपल्या घरामध्ये आलं तर तुम्हाला कुणाचं घर दिसतंय? इमानदारीनं तुम्ही सगळी मायबाप जनता इथे, मी तुम्हाला सगळ्याला विचारतो, कुणाचं घर दिसतंय? कुणाचं दिसतंय? अरे एवढा मोठा कोविडचा काळ आला, त्या कोविडच्या काळात ऑक्सिजन देण्यापासून ते रेमडेसिवीर इंजेक्शन फुकट देण्यापर्यंत आणि माझ्या सगळ्या जिवलग सहकार्यांनी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सुद्धा कुठल्याही दवाखान्यात कोविडचा पेशंट असला तर त्या ठिकाणी माझ्या अनेक सहकार्यांनी जीव घातलं. एवढंच नाही तर पहिल्या लॉकडाऊनच्या काळात या मतदारसंघातल्या 56,000 घरात राशन पुरवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपण केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आता या निवडणुकीत फक्त हा धनंजय तुमच्या सोबत प्रामाणिकपणानं राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जातं. पण दादा, मला कुणी कितीही टार्गेट करू द्या, माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं तर ते टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत. ही परळीची मायबाप जनता आहे. दादा, मला एका दिल्लीतल्या सर्वे करणाऱ्या व्यक्तीनी आणि इंटेलिजन्सच्या एका माणसाने सांगितलं की सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या देशामध्ये आमदार म्हणून प्रत्यक्ष काम जर कुठं होत असेल तर ते जगमित्र कार्यालय आहे. त्या जगमित्र कार्यालयामध्ये या ठिकाणी काम. माझ्या अनेक सहकारी इथं आहेत. कुणी गावात त्यावेळेस त्याला ओळखीत नव्हतं. दादा, तुमच्या नेतृत्वाखाली आला, पठ्ठ्या आज गावचा सरपंच झालाय, पुढारी झाला. गावात एखादा सरपंच होता, तो आज मार्केट कमिटीचा सभापती झालाय. आज दीपक नाना आणि भैया इथं म्हणत होते की आम्हाला फोटो काढायचे, कदाचित दादा आम्हाला विसरले असतील. दीपक नानाला नगराध्यक्ष करणं असेल, भैयाला नगराध्यक्ष करणं असेल, शिवाजीराव शिरसाट इथं बसले त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करणं असेल, कुणाला मार्केट कमिटीचा सभापती करणं असेल, या सर्वांना आज माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. काही दिवसानंतर आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना कदाचित 5 वर्षामध्ये माझ्याही चुका झाल्या असतील, काही झाल्या असतील तर मन मोठं ठेवून या ठिकाणी माफ करा. माझ्या सहकार्याकडून काही चुका झाल्या असतील तर तेही मन मोठं करून माफ करा. पण एवढं निश्चित आहे की आज ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजाताई उभ्या होत्या, याच परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने 75,000 मताची लीड दिली होती. हे उपकार तुमचे मी कधी विसरू शकणार नाही. आता अनेक जणाला पक्षात घ्यायलेत. मी माझ्या सहकार्याला म्हणत असतो, अरे ह्यो पक्षात चाललाय, त्यो पक्षात चाललाय, काय? माझे अनेक सहकारी म्हणले, ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या. निवडणुकीच्या नंतर ज्यांनी पक्षात घेतलंय आणि जो गेलाय आणि विरोधात उभा राहिलाय
ह्यांना त्यांची लायकी परळीची मायबाप जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, बरोबर? म्हणून ही निवडणूक आज अशा पद्धतीने चालू आहे की उद्या परळी धनंजयला घेरणार, परळी धनंजय मुंडे ठार होणार, म्हणजेच का मारूनच टाकणार. ह्या सर्व विषयात मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. म्हणून आजपर्यंतचा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला, इथून पुढच्या काळातही तुम्ही विश्वास टाका. एक नाही, दोन नाही, या मतदारसंघातल्या 94,000 भगिनीला आपण या ठिकाणी पगार देऊ शकलो. एवढंच मी दादा या निमित्तानं सांगतो. आज काही मागणार नाहीत आणि मागितल्या लगेच तुम्ही आज देणार नाही, त्यामुळे ती अडचण सुद्धा तुमच्या वर येऊ नये एवढा काळजी करणारा तर नक्कीच मी या ठिकाणी तुमच्या सोबत आहे. म्हणून एवढंच सांगतो, कुणी कितीही प्रयत्न करू द्या, हा मतदारसंघ तर आम्ही जिंकणारच. पण परळी शहरातले नाही तर बीड जिल्ह्यातले 6ला 6 महायुतीचे आमदार निवडून आणणार. हाच प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याला मी आज संकल्प घेतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.